मॉर्निंग गाईज. आजच्या दिवसाची सकाळ होत आहे 8 वाजल्यापासून. तर काल तर खूप लेट झालं झोपायला, कारण की बाहेर मस्तपैकी एकदम थंडीमध्ये असं बोलत बसलो होतो आणि एकदम एन्जॉय केलं. बट थंडी पण खूप होती. दोन दोन गोधड्या घेऊन झोपलो होतो. तर आता मी उठतो आणि आता आहे ना, जरा वेळाने नंदी बैल येणार आहे. सो काही जणांना माहितीच असेल, बट ज्यांना नाही माहिती त्यांना पण माहिती होऊनच जाईल. आता ते येतील जरा वेळाने, मग मी तुम्हाला दाखवतो. तिथून उठून बाहेर आलेलो आहे आणि एकदम मस्त बाहेर आल्या आल्या ग्रीनरी बघायला भेटते. म्हणजे मावशीने एकदम सजून अशी झाडं लावलेली आहेत भारी मस्त. मी एकदम ग्रीनरी एन्जॉय करतोय आणि थंडी पण थोडीफार आहे म्हणून एकदमच मजा येते आणि सन पण उगवलेला आहे. तर आता मी जरा वेळ एन्जॉय करतो बाहेरचं सीन. महिन्यातून एकदा वर्षातून एकदा जगून वाचून सालाचा नंदी तू काय मी म्हटलं तर काय काय तू पण जात तीर्थ झालं मला लावायचा हात त्याला. देतो खातो का तर गाईज आता नाश्त्यासाठी मस्त एकदम टेस्टी पोहे बनवलेले आहेत. सो आता मी पोहे खातो. मस्त एन्जॉय करते तिथं. कपडे चेंज केलेले आहेत कारण आता मी चाललेलो आहे, म्हणजे मी आणि दीदी मामाकडे, आणि मम्मी ते थोडंसं कामसो तिकडे जाणार आहे. बट मी आणि दीदी मामाकडे जाणार आहे. सो आता जाऊया मामाकडे. आता आम्ही निघालेलो आहे म्हणजे मामाकडे. आता आलेलो आहे मामाच्या घरी. आता जाऊया आतमध्ये. तर गाईज आता मामाच्या इकडे आलो होतो, तुम्हाला जसं मी मगाशी सांगितलं. त्यानंतर मस्तपैकी टाइमपास करत बसलो होतो, म्हणजे टी व्ही वगैरे बघत बसलो होतो, कारण की मामा कामावर म्हणजे ऑफिसला गेलो तसं तो आला नव्हता. मग ऑफिसवरून आल्यानंतर आम्ही डिसाईड वगैरे केलेले आणि आता आम्ही 3 जण चाललेलो आहे ओझरला, म्हणजे ओझरच्या गणपतीला. सो आता जाऊया. तर गाईज आता आलेलो आहे आम्ही तिथे आपलं ओझरच्या गणपतीला. सो आता आतमध्ये जाऊया, चप्पल वगैरे काढू. हे बघा गाईज कसं दिसतंय आतून मंदिर. तर गाईज आमचं डायरेक्ट दर्शन झालेलं आहे. म्हणजे तुम्ही बोलत असाल डायरेक्ट कसं काय झालं, तर लाईन आज नव्हती. म्हणजे हे जे पूर्ण बनवलेलं आहे ना रेलिंगवालं, ते सगळं लाईनचं आहे. सो आता आज तर लाईन नव्हती, मग पाय वगैरे पडून झाले. लगेच 2 मिनटातच पाय पडला. आता थोडंसं इथे थांबूया. तर गाईज आता आमचं दर्शन झालेलं आहे. म्हणजे ह्यावेळेस ना एकदम लवकर दर्शन झालं का, कारण की ह्यावेळेस गर्दीच नव्हती, कारण की ऑड डे होता. सो आता दर्शन झालेलं आहे. मग आता घरी जाऊया आपण.
घरी जाण्याच्या आधी आम्ही आलेलो आहे भैरवनाथाच्या मंदिरामध्ये. मस्त एकदम भारी ओल्डवाली डिझाईन आहे. तुम्हाला बाहेरून लुक दाखवतो. पहिले आम्ही आतमध्ये जाऊन दर्शन घेतो. हे बघा गाईज, फ्रंट साईडतून असं दिसतं मंदिर. एकदम मस्त. मला तर खूपच आवडलं हे मंदिर. तर गाईज आता तुम्हाला मी आतून मंदिर दाखवलंच होतं आणि हे आहे बाहेरून एकदम लुक. हे जे वरती लिहिलेलं आहे श्री काळ भैरवनाथ मंदिर, ते रात्रीचं चमकतं. म्हणजे त्याच्यामध्ये रेड कलरची लाईटिंग आहे. मस्त एकदम. आत्ता बघू शकता. एकदम भारी आर्किटेक्ट, म्हणजे प्रत्येक गोष्ट कोरून बनवलेली. तर गाईज ह्या मेन म्हणजे मंदिराच्या मागे म्हणजे एक श्री मुक्ताईंचं मंदिर बनलेलं आहे आणि त्या साईडला पण एक मंदिर बनलेलं आहे. मी तुम्हाला दाखवतो. छोटूसं मस्त भारी दोन्ही पण बनवलेले. हे आहे श्री खंडोबा मंदिर. दोन्ही पण एकदम भारी बनवलेले आहेत. मस्त. तर काय आता दर्शन वगैरे घेऊन आम्ही आलेलो आहे एंजल्स कॅफेमध्ये. मग आतमध्ये जाऊया आणि ऑर्डर वगैरे देऊया काय खायचं. तर काय आता आलेले आहेत एकदम टेस्टी सँडविच. आता मी एन्जॉय करतो. तर गाईज आता आम्ही मस्तपैकी कोल्ड कॉफी क्रश मागवलेली, एकदम टेस्टी. आता मी एन्जॉय करतो. आलेलो आहे घरी. जेवण वगैरे झालेलं आहे आणि आज जरा अशी फील येते थोडीशी थंडीवाली. बट एकदम रात्र झालेली आहे. तुम्ही बाहेर बघू शकता. आत्ताशी फक्त 9 वाजले तरी एवढं डार्क झालं. तर आता जरा मी मोबाईल खात्री टाइमपास बघत बसतो.